नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं नवीन एका व्हिडिओमध्ये. शेतकरी मित्रांनो, सोयाबीन कापसाच्या हमी भावात वाढ होणार आहे. तर सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. मित्रांनो, केंद्र सरकारने याच्यावर मोठा निर्णय घेतलेला आहे. तर आपल्या या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला या अपडेटची संपूर्ण माहिती सांगणार आहे. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण यापुढे मी तुम्हाला असेच अपडेट तुम्हाला देत असतो. तर मित्रांनो, कापूस आणि सोयाबीन यांच्यासाठी केंद्र सरकारने हमी भाव देण्याचा निर्णय हा घेतलेला आहे. तर मित्रांनो, कोणत्या पिकाला कसा भाव राहणार आहे याविषयीची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. तर मित्रांनो, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय कृषी व वस्त्र उद्योग मंत्र्यांशी कापूस आणि सोयाबीनच्या दराबाबत चर्चा केली होती. त्यांच्या या पाठपुराव्याला यश आलेलं आहे. मित्रांनो, केंद्र सरकारने सन 2024 आणि 25साठी सोयाबीन आणि कापसाचे हमीभाव जाहीर केलेले आहे. मित्रांनो, त्याचबरोबर राज्यात कापूस आणि सोयाबीनच्या हमीभावाने खरेदीसाठी आवश्यक आधी केंद्र वाढवण्याची माहिती एकनाथ शिंदे यांनी दिलेली आहे. तर मित्रांनो, या संदर्भातले आणखीन अपडेट पाहणार आहोत. मित्रांनो, कापसाला हमीभाव काय झालेला आहे याविषयीची थोडक्यात माहिती तुम्ही पाहू शकता. मध्य कापूस 7,121 रुपये प्रति क्विंटल, तर लांब धागा कापूस 7,521 प्रति क्विंटल. तर मागील वर्षाच्या तुलनेत 500 रुपये प्रति क्विंटलनी यंदा मित्रांनो वाढ झालेली आहे. तर कापूस उत्पादक आणि खरेदी व्यवस्थापक. मित्रांनो, राज्यात कापूस लागवडीसाठी क्षेत्र 40.73 लाख हेक्टर आहे. मित्रांनो, अपेक्षित एकूण उत्पादन 427.37 लाख क्विंटल म्हणजे 42.77 लाख टन. कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया CCI मार्फत खरेदी करण्यासाठी केंद्राने मंजुरी दिलेली आहे. अतिरिक्त 30 खरेदी केंद्रांनी मागणी प्रस्तावित 16 नोव्हेंबर 2024 पर्यंत 71 केंद्रावर 5,50,000 क्विंटल तर 1,10,000 गाडी कापूस खरेदी सध्याच्या बाजारभावात सरासरी 7,500 रुपये प्रति क्विंटलनी केलेला आहे. तर सोयाबीन हमी भावात लक्षणीय वाढ झालेली आहे. मित्रांनो, नवीन हमी भाव 4,892 रुपये प्रति क्विंटल आहे आणि मागच्या वर्षीच्या तुलनेत 4,600 भाव होता. यावर्षी 4,892 रुपये प्रति क्विंटल हा देण्यात आलेला आहे. तुम्ही इथं खाली बघू शकता, लागवडीखाली क्षेत्र किती आहे, संपूर्ण माहिती इथं दिलेली आहे. मुख्यमंत्र्यांचे महत्त्वाचे निर्देशक आपण पाहू. मित्रांनो, 2 पिकासाठी खरेदी केंद्राची संख्या वाढवण्याची निर्देशन मित्रांनो भाजप सरकार करणार आहे. खरेदी प्रक्रिया सुरळीत व पारदर्शक ठेवण्याच्या सूचना त्यांनी दिलेल्या आहे. शेतकऱ्याला त्वरित पैसे मिळण्यासाठीची व्यवस्था सुद्धा ते करणार आहे. मित्रांनो, खरेदी केंद्रावर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचा त्यांचा निर्धार आहे. मित्रांनो, तर मित्रांनो, असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.